Hi friends, in this video we are going to discuss about next part in plant structure and function stem. तर आज आपण प्लांट स्ट्रक्चर अँड फंक्शन यामधील पुढचा पार्ट पाहणार आहोत, तो म्हणजे स्टेम. स्टेम म्हणजे वनस्पतीचे खोड. आपण मागील पार्टमध्ये आपण रूट्स याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. तर ते रूट कसे तयार होते व त्या आधी मुळापासून रूट कसे तयार होते व त्या मुळापासून दुसरी इतरत्र मुळे कशी तयार होती आपण शिकलेलो आहोत. तसेच फायब्रस रूट म्हणजे कोणते, तसेच टॅपरूट रूट म्हणजे कोणते हे आपण गेल्या पार्टमध्ये शिकलेलो आहोत. तर आता आपण या पार्टमध्ये स्टेम, लीव्ज अँड फ्रूट्स हे 3 पार्ट शिकणार आहोत. तर बघूया आपण स्टेम. द स्टेम ग्रोज अबाव द सॉइल फ्रॉम द प्लिम्यूल ऑफ द स्प्राउटिंग सीड. As the sprout grows, the length of stem gradually increases too. There are nodes on the stem. Leaves come out at the nodes. The part of the stem between two nodes is called an internode. तर आता आपण पाहणार आहोत तर वनस्पतीचे खोड कसे निर्माण होते. जर आपण जमिनीत जे बीज रुजवलेले असतात त्यामध्ये आपल्याला प्लिम्यूल आलेला दिसतो काही दिवसांनी, तर त्याच प्लिम्यूल म्हणजे काय तर अंकुर. तर त्या अंकुरमधूनच खोडांची निर्मिती होते. ते प्लिम्यूल जसजसे वाढत जाते तसेच त्या खोडाची उंचीही वाढत जाते. देर आर नोड्स ऑन द स्टेम. तर त्या खोडावर नोड्स असतात. आपण नोड्सला मराठीत काय म्हणतो तर पेरे, म्हणजेच त्या खोडावर पेरे म्हणजेच नोड असतात. लीव्स कम आउट ॲट द नोड्स. तर त्याच नोड्समधून त्या वनस्पतीच्या पानांची निर्मिती होते. त्याच ठिकाणाहून त्या नोड्समधून पाने येतात. द पार्ट ऑफ द स्टेम बिटवीन टू नोड्स इज कॉल्ड अँड इंटरनोड. खोडांच्या 2 पेरातील जे अंतर असते त्या अंतराला आपण इंटरनोड म्हणतो. इंटरनोड म्हणजेच त्याला मराठीत आपण कांडे असे म्हणतो. आपण पाहिले असेल ऊसाच्या ज्याप्रमाणे कांडे असतात ना त्याप्रमाणे. द टिप ऑर द अपायकल एंड ऑफ द स्टेम इज कॉल्ड अ बड. तर खोडाच्या अग्रभागाला मुकुल, बड असे म्हणतात. बड म्हणजेच काय, मुकुल. त्याला आपण मराठीत मुकुल असे म्हणतो. Observe a branch of any plant and identify its different parts as per the diagram. आता त्यांनी इथे एक डायग्राम दाखवलेले पार्ट्स ऑफ स्टेम. तर त्या पार्ट्स ऑफ स्टेममध्ये आपल्याला काय काय दिसून येते तर त्या वनस्पतीचा एंड, ग्रोविंग एंड, तसेच त्यांनी इथे दाखवलेले आहे बड, नोड्स, तसेच इंटरनोड, लीव्ज इत्यादी पार्ट त्यांनी आपल्याला डायग्राममध्ये दाखवले आहेत. तसे तुम्ही एका वनस्पतीची फांदी घ्यायची आहे आणि त्या वनस्पतीमध्ये हे पार्ट दिसतात का त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. इट्स अ ब्रांच ऑफ प्लांट्स. सो नाव वी विल सी पार्ट्स ऑफ स्टेम. इट इज अ ब्रांच ऑफ प्लांट्स. फर्स्ट इट इज अ लीव्ज, प्रेझेन्स ऑफ बर्ड्स. It is a growing end. It is a growing end. And the part of stem between two nodes. Two nodes is called an internode. आता हे 2 जे नोड्स आहेत किंवा हे 2 नोड्स आहे या दोन्हीतील जे अंतर आहेत त्याला आपण इंटरनोड असे म्हणतो. यालाच आपण इंटरनोड्स म्हणजेच कांडे असे म्हणतो. ओके. इट इज अ लीव्ज. It is a growing end. It is a internode. It is a bud. Okay. Next, leaf. Leaf म्हणजेच वनस्पतींची पाने. तर पाहूया. Leaves grow from the nodes on a stem. तर आपण मगाशी पाहिलं की स्टेमवर जे नोड्स येतात त्यामधूनच पानांची निर्मिती होते. लीव्ज आर जनरली थिन, फ्लॅट अँड ग्रीन इन कलर. तर प्रामुख्याने वनस्पतींची पाने ही पातळ, पसरट आणि हिरव्या कलरची असतात. द ब्रॉड स्प्रेड आउट पार्ट ऑफ द लीफ इज कॉल्ड द लीफ ब्लेड. त्या पानांचा जो पसरट भाग असतो त्याला आपण लीफ ब्लेड म्हणतो. लीफ ब्लेड म्हणजेच त्याला आपण मराठीत पर्णपत्र असं म्हणतो.
और लॅमिना अँड इट्स एज इज कॉल्ड द लिप मार्जिन. तसेच त्या पानांच्या कडा असतात त्याला आपण लिप मार्जिन असं म्हणतो. लिप मार्जिन्स मे बी एंटायर, डेंटेड और लोब्ड. सामान्यतः पानांच्या लिप मार्जिन एंटायर, डेंटेड. एंटायर म्हणजे सलग, डेंटेड म्हणजे दंतेरी आणि लोब्ड म्हणजे खंडित अशा असतात. इथं तुम्ही पाहू शकतात. इट इज अ एंटायर लीव्ज म्हणजेच सलग लीव्ज. याला कोणत्याही प्रकारच्या पानांना मार्जिनमध्ये गॅप वगैरे नसतो. इट इज अ डेंटेड लीव्ज. दिस लीव्ज लिप मार्जिन इज अ डेंटेड. डेंटेड मीन्स दंतेरी, दातांसारखी या पाण्याची मार्जिन किंवा कडेचा भाग असतो. प्रेझेन्स ऑफ लिप अपेक्स, मिड वेन, मिड रिब, पेटिओल इट्सेट्रा. इट इज अ लोब्ड लीव्ज. लिप मार्जिन इज अ लोब्ड. पार्ट्स ऑफ लिप. पहा वनस्पतीचा त्या पानांचा जो शेवटचा टोक आहे किंवा पुढचा टोक आहे त्याला आपण लिप अपेक्स असं म्हणतो. लिप अपेक्स म्हणजे काय? पर्णाग्र. तसेच त्या पानाच्या ज्या कडा आहेत त्याला लिप मार्जिन म्हणतो. म्हणजे त्याला मराठीत आपण पर्णधारा असे म्हणतो. तसेच वेन म्हणजे त्या वनस्पतीच्या शिरा. जी एक मधली वेन आहे त्याला आपण म्हणतो मिड वेन म्हणजेच मध्यशीर. त्याचप्रमाणे पेटिओल म्हणजेच त्या पानांचा देठ. तसेच प्रेझेन्स ऑफ स्टिप्यूल म्हणजे त्या पानांच्या देठाजवळ छोटी छोटी पानं असतात त्याला आपण स्टिप्यूल म्हणतो. स्टिप्यूल म्हणजेच मराठीत त्याला आपण उपपर्ण म्हणजेच दुसरे पान असे म्हणतो. तसेच शेवटी त्या पानांचा लिप बेस. लुक ॲट दिस डायग्राम. नेक्स्ट, द टिप ऑफ द लिप इज कॉल्ड द लिप अपेक्स. तर आपण त्या पानाच्या पुढच्या टोकाला लिप अपेक्स असे म्हणतो. इट मे बी टॅपरिंग, पॉइंटेड और राउंडेड. प्रामुख्याने लिप अपेक्स हे कसे असतात तर काही टॅपरिंग म्हणजेच निमुळते, पॉइंटेड म्हणजे टोकदार आणि राउंडेड म्हणजेच गोलाकार अशा प्रकारचे त्या पानांचे लिप अपेक्स असतात. लीव्ज ऑफ सम प्लांट्स हॅव अ स्टॉक कॉल्ड अ पेटिओल. तर काही वनस्पतींच्या पानांना देठ असतो. लीव्ज ऑफ सम प्लांट्स डू नॉट हॅव अ पेटिओल. तर ज्याप्रमाणे काही वनस्पतींच्या पानांना देठ असतो तसेच काही अशा वनस्पती आहेत की त्यांच्या पानांना देठ हा नसतो. द पोर्शन ऑफ द लिप अटॅच्ड टू द स्टेम इज कॉल्ड द लिप बेस. तर ज्या वनस्पतींच्या पानांना देठ नसतो किंवा पेटिओल नसतो त्या वनस्पतींचे पान डायरेक्ट खोडाला अटॅच असते म्हणजे स्टेमला अटॅच असते. त्याला आपण लिप बेस असं म्हणतो. त्यालाच लिप बेस म्हणजेच मराठीत त्याला आपण पर्णतल असे म्हणतो. स्मॉल लिप लाईक स्ट्रक्चर मे बी प्रेझेंट नियर द लिप बेस. दीज आर कॉल्ड अ स्टिप्यूल्स. तर काही पानांच्या लिप बेस जवळ छोटासा पानासारखा भाग दिसतो त्याला आपण काय म्हणतो? स्टिप्यूल. इथं आपण जसं पाहिलंय ज्या पानांच्या बेस शेजारी छोटी छोटी पाने आले आहेत त्याला आपण स्टिप्यूल असे म्हणतो. डू यू सी स्टिप्यूल्स इन ऑल प्लांट्स. तर उपपर्णे स्टिप्यूल सर्वच वनस्पतीमध्ये असतात का? हे तुम्हाला अनेक वनस्पतींचं ऑब्झर्वेशन करून या क्वेश्चनचा आन्सर काढायचा आहे. त्यासाठी तुम्हाला सगळ्या वनस्पतींचे ऑब्झर्वेशन करावे लागेल. नेक्स्ट, लीव्ज ऑफ सम प्लांट्स हॅव अ सिंगल अनडिवायडेड लिप ब्लेड अँड अ सिंगल मिड रिब. तर काही वनस्पतींच्या पानामध्ये एकच पान असतं असून त्यामध्ये एकच मध्यशीर असते. अशा पानांना आपण सिंपल लीव्ज म्हणजे साधे पान असे म्हणतो. सच लीव्ज आर कॉल्ड सिंपल लीव्ज. ओके.
However, the leaf blade of leaves in some plants is divided into many small parts is called leaflets. तर काही पानांमध्ये जी मुख्य शिर असते, त्या पानांची मुख्य शिर असते त्यामध्ये अनेक लहान लहान लिपलेट विभागलेले असतात. सच लीव्ज आर कॉल्ड कंपाऊंड लीव्ज. तर अशा पानांना आपण कंपाऊंड लीव्ज म्हणतो, म्हणजेच संयुक्त पान असे म्हणतो. ओके. सिंपल लीफ अँड कंपाऊंड लीफ आर द टू मेन टाइप्स ऑफ लीव्ज. तर सिंपल लीव्ज म्हणजेच साधे पान आणि कंपाऊंड लीव्ज म्हणजे संयुक्त पान असे पानांचे मुख्य दोन प्रकार आहेत. ओके. इट इज अ सिंपल लीव्ज presence of petiole, stipule are presence in leaf base. It is a stipule. It is a leaf apex. It is a leaf margin. Presence of vein. It is a mid vein. It is a leaf base. It is a leaf base. Next, observe and discuss. Observe a branch of plants like rose, neem, coriander, hibiscus, etc. तर आता तुम्हाला कोणकोणत्या वनस्पतींचे निरीक्षण करायचे ते बघा. तर तुम्हाला इथे लाईक रोज, नीम, कोरिएंडर, हिबिस्कस इत्यादी वनस्पती घेऊन त्यांचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. इन डिफरंट प्लांट्स द अरेंजमेंट ऑफ लीव्ज ऑन द स्टेम इज डिफरंट. तर आता तुम्हाला इथं त्याचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर लक्षात येईल की त्या वनस्पतींचे जे पार्ट आहेत किंवा त्या वनस्पतींचे जी लीव्ज आहेत त्या प्रत्येक वनस्पतींची पानांची अरेंजमेंट ही वेगवेगळी असेल. इट मे बी अल्टरनेट, ऑपोजिट, होल्ड, स्पायरल इट्सेट्रा. तर काही वनस्पतींची पाने कशी असतील तर काही वनस्पतींची पाने एकत्रित असतील, काही वनस्पतींची पाने आवर्ती असतील, काही वनस्पतींची पाने ऑपोजिट असतील म्हणजे विरुद्ध असतील, काही वनस्पतींची पाने होल्ड म्हणजे गोलाकार अशी असतील, तर काही वनस्पतींची पाने स्पायरल असतील. अकॉर्डिंग टू शेप लीव्ज आर राउंडेड, पाल्मेट, लॅन्सिलेट, लिनियर इट्सेट्रा. तर आकारानुसार त्या वनस्पतींची पाने प्रामुख्याने गोलाकार, पाल्मेट म्हणजेच हस्ताकार, लॅन्सिलेट म्हणजे तरफदार आणि लिनियर म्हणजे लंबाकार अशा प्रकारची आपल्याला त्या वनस्पतीची पाने दिसून येतील. ऑब्झर्व दिस लीव्ज. फर्स्ट, alternate leaves. Second, decussate leaves. Third, opposite leaves. And fourth, whole leaves. In the box, draw a special leaf you may be have found. तर तुम्हाला जे काही एखादे वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती आढळ आहे तर त्या वनस्पतींच्या पानाचे चित्र तुम्हाला इथे काढायचे आहे. ट्राय दिस. टेक अ people leaf and a maize leaf and observe them carefully. तर तुम्हाला आता इथे एक पिंपळाचं पान घ्यायचं आहे तसेच एक मक्याचं पान घ्यायचं आहे व दोन्ही पानांच्या लीफ बेसवर किंवा लीफ ब्लेडवर काय दिसते याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. द पीपल लीफ इज डिवायडेड इनटू टू इक्वल पार्ट्स बाय अ सिंगल मिड वेन which lies along the midline of the leaf blade. तर पिंपळाचे जे लीफ ब्लेड म्हणजे पर्णपत्र च्या मध्ये बरोबर एक जाड शिर असते. यामुळे त्या पिंपळाची पानं ही दोन भागात विभागल्यासारखी दिसतात. सेकंडरी वेन्स अराइज फ्रॉम द मिड वेन. तसेच या मुख्य शिरेस अजून उपशिरा फुटतात व त्यांचे जवळजवळ एक जाळीच तयार होते. दे आर ब्रांचड अँड फ्रॉम नेटवर्क ऑर रेटिक्युलम. ओके. ऑन द अदर हँड इन लीव्ज ऑफ मेज
All the veins are parallel running from the leaf base to the leaf apex. तर आता आपण पाहिले की पिंपळाचं पान कसं असतं, तर आता त्याचप्रमाणे आता आपल्याला मक्याच्या पानाचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. तर मक्याचे जे लीफ ब्लेड म्हणजे पर्णपत्र असतात त्यांच्या सर्व शिरा या त्या पानाच्या खोडाला चिकटलेल्या असतात. भागापासून त्या चिकटलेल्या भागापासून ते टोकाकडे अशा एकमेकांस पॅरलल असतात म्हणजे समांतर असतात. Thus, the people leaf blade has a reticulate venation and the maize leaf blade has a parallel venation. तर जे पिंपळाचं पान असतं हे जाळीदार असतं म्हणजे त्याचे रेटिक्युलेट व्हेनेशन असते, तसेच जे मक्याचे पान असतं त्याचं पॅरलल व्हेनेशन असतंच. Observe the leaves of some other plants in your surroundings and identify the type of venation. तर तुमच्या परिसरातील काही झाडांची पाने घ्या आणि त्याचे काळजीपूर्वक निरीक्षण करा व त्या पानांच्या वेन म्हणजे शिरा कशा आहेत त्या तुम्हाला ओळखायच्या आहेत. It is a pipal leaf and it is a maize leaves. Here point stem and leaves are completed, and next video we will discuss about next point flowers and fruits. Thank you. For more videos please like, share and subscribe JR Science Academy online lectures. For any query, comment or mail us on jrscienceacademy@gmail.com.